द डिप्लोमॅट नावाची एक मूव्ही रिलीज झाली आहे थिएटर्समध्ये, ज्याच्यात जॉन अब्राहम आणि सादिया खातीब हे 2 ॲक्टर्स आहेत लीड रोल्समध्ये. ही एक बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट्स काइंड ऑफ स्टोरी आहे. त्याच्यात सादिया खातीब यांनी अजमा अहमद नावाचं पात्र प्ले केलंय. त्यांना कसं अ, प्रेमाच्या जाळ्यात फसून त्यांच्या मर्जीविरुद्ध इल्लीगली पाकिस्तानमध्ये घेऊन जातात आणि त्यांची मर्जी असते, पण त्यांना माहीत नसते की त्यांची मर्जी नाहीये या गोष्टीला असं टाईप. आणि कसं तिकडे जाऊन त्यांचे एक्स्पेक्टेशन जे असतात त्याच्या फुल विरुद्ध होऊन जातं आणि त्यांना कसं त्यांच्यावर इल ट्रीटमेंट्स वगैरे होतात, त्यांना मारलं जातं वगैरे, वगैरे. अंडर द रोब ऑफ की हे प्रेमाने घडलेलं लग्न आहे असं सगळ्यांना दाखवून. सो तिथून ते कसं इंडियन एम्बसीला पोहोचतात पाकिस्तानमध्ये आणि तिकडे जॉन अब्राहमचं कॅरेक्टर त्यांना भेटतं, जे या ह्याच्यात जे-पी नावानेच त्यांना उल्लेखलंय. आणि तिथून कसं ते परत इंडियाला त्यांना पाठवलं जातं याबद्दल ती स्टोरी आहे अख्खी. म्हणजे मला हे माहीत नव्हतं की 2016-17 मध्ये अशी एक्झॅक्ट केस आपल्या ह्याच्यात झालेली आणि त्यावरनं हे पिक्चर इन्स्पायर्ड आहे. पण मूव्हीमध्ये ते वाले पार्ट्स खूप चांगल्या प्रकारे दाखवलेत, जिकडे अ, देशादेशामध्ये डिप्लोमसी कशी चालते. जॉन अब्राहमचं कॅरेक्टर एक फोन लावतो, मग तिकडून एक फोन लागतो, इकडून एक फोन लागतो. असं एकावर एक पत्ते टाकत अख्खा तो पिक्चर त्यांनी हे केलाय, की तुम्ही असं फुल टाईम एंगेज राहाल. 2 तासाचा पिक्चर आहे आणि 2 तासात स्टार्ट टू एंड असं फालतू फिलर काही नाही. असं उगाच गाणं लागलंय, डान्स चाललेत, पार्टी चालली आहे, एखाद्याच्या घरी बसून चहा पितायत वगैरे काही नाही. असं लाईनीत टक, 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 टक सगळे इव्हेंट्स आहेत. विदाऊट टाईम वेस्ट करता. म्हणजे असं नाही, की उगाच वाढवायचं म्हणून त्या पिक्चरला एक आयटम सॉन्ग टाकूया, हे टाकूया असं नाही. फुल जो स्टार्टिंगचा थॉट आहे पिक्चरमागचा तेवढाच कन्सिस्टंट ठेवून त्याला बनवलं गेलेलं आहे. दोन्ही ॲक्टर्सने जे मेन आहे त्याच्यात आणि बाकी पण सपोर्टिंग ॲक्टर्सनी खूप चांगलं काम केलेलंच आहे. म्हणजे असं काही वाटत नाही, की हां, इकडे वाईट ॲक्टिंग असं. म्हणजे जॉन अब्राहमला आपण ह्या रोल्समध्ये खूप लिमिटेड बघतो. युजुअली ते हेलिकॉप्टर काय खेचतायत आणि 4 लोकांना धरलंय, काय गाडी उचलली काय असंच करतात. पण परमाणूसारख्या मूव्हीमध्ये किंवा आता द डिप्लोमॅटमध्ये पण ते असं एक विटी काइंड ऑफ कॅरेक्टर प्ले करतायत, ज्याला असं शर्ट फाडून लोकांना घाबरवायची गरज नाही. त्यांच्या बुद्धिमत्तेने किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीने ते ॲक्ट करतायत. आणि अख्ख्या पिक्चरमध्ये असं वाटतं, की आत्ता जॉन ह्याला फटकवेल, आत्ता जॉन कानाखाली मारेल ह्याला. एक आहे एक इरिटेटिंग कॅरेक्टर, त्याला असं एक बुक्का देईल असं वाटतं, पण तो देत नाही. आणि तेच त्या कॅरेक्टरचं हे द डिप्लोमॅट, की तो सगळं त्याच्या बोलण्याने बुद्धीने करतो. तो ॲक्शन्स घेत नाही. सो फुल मूव्ही थ्रू आपण एक्स्पेक्ट करतो, की कधीतरी तो डिप्लोमॅट जॉन बनेल. पण ते पण त्या लोकांनी करू नाही दिलंय. सो तिकडे पण मेकर्सचं हे, की काहीतरी असं ॲक्शन-बिक्शन टाकली असती, जी जॉनने ह्याला मारलंय-बिरलंय आणि मग आपल्याला वाटलं असतं, की हां, आता बरं वाटतंय. पण तो जो मसालावाला एलिमेंट आहे, त्याला खूप लिमिटेड ठेवण्याचं चांगलं काम त्या लोकांनी केलंय, की उगाच त्या मूव्हीला जे आहे त्यापेक्षा जास्त दाखवण्याची गरज नाहीये. आणि तिकडे आय गेस ही मूव्ही खूप चांगल्या प्रकारे त्या स्टोरीला पुढे नेते. अजून एक सीन आहे म्हणजे एंडला जिकडे त्यांना बॉर्डरच्या जवळ तिला घेऊन जायचं असतं, तेव्हा एक असं एक काइंड ऑफ असा हाय ऑक्टेन ॲक्शन सीन काइंड ऑफ आहे. त्यात पण मारामारी बिलकुल नाही. 2 गाडी एकमेकांना फक्त आपटतायत आणि गोळ्या चालतायत. पण तो पण सीन ज्या प्रकारे बिल्डअप केलाय, की गोळी लागते, 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 गाडीच्या काचेवर लागते आणि ती बुलेट प्रूफ असल्यामुळे त्याच्यात असे डेंट होत चाललेत. कधी तुटेल, कधी तुटेल आणि त्याचा एक जो क्रेशेंडो हिट होऊन तो सीन संपतो. पण त्यामध्ये पण खूप चांगल्या प्रकारे जॉन अब्राहमच्या कॅरेक्टरचा ते विचार करण्याची जी ताकद आहे ती दाखवली गेली आणि थ्रू आउट द मूव्ही आपल्याला कळतं, की किती चांगल्या प्रकारे एखादा असं पॉलिटिकल नाही आहे हे, पण असं डिप्लोमॅटिक जो ड्रामा आहे तो चांगल्या प्रकारे कसा दाखवू शकतात. ऑफकोर्स त्याच्यात खूप सारे पार्ट्स आहेत जिकडे मे बी जी आहे, जिच्यावर शोषण झालंय, तिचे जे पार्ट्स आहेत ते खूप फास्ट निघून जातात तिच्या दुःखाबद्दल. म्हणजे आता तुम्ही सपोज द काश्मीर फाईल्स हा एक जर मूव्ही बघितला, त्यामध्ये झालेले अत्याचार हे खूप रॉ प्रकारे आपल्याला दाखवले गेलेत आणि त्याने ते दुःख खूप डायरेक्टली दिसून येतं. पण ह्यामध्ये तसं नाहीये. याच्यात तुमच्या इमॅजिनेशनपर्यंत आहेत खूप साऱ्या गोष्टी आणि काही मायनस निगेटिव्ह पॉइंट नाहीये. पण म्हणजे त्याचा जो लेव्हल आहे, तो आपण त्या कॅरेक्टरबरोबर सतत कसं कनेक्ट करतो त्याबद्दल मी म्हणतोय, की तेवढ्या लेव्हलचं त्या लोकांनी दाखवलं नाही. दाखवलं पाहिजे असं मी म्हणत नाही. पण जे आहे ते सफिशियंट आहे त्यांच्या नरेटिव्हसाठी. आणि असंच थ्रू आउट द मूव्ही असं कुठे वाटत नाही, की कुठेही त्यांनी स्टोरी टेलिंगमध्ये लॅक केलंय. जसं मी आता बोललो, की दाखवायला खूप दाखवू शकले असते, पण स्टोरी टेलिंगला कुठेही धक्का नाही पोहोचलाय, की हे कमी दाखवलंय, हे जास्त दाखवलंय. ऑफकोर्स काही गोष्टी त्या लोकांनी असं क्रिएटिव्ह लिबर्टीमध्ये घेतल्या असतील. मूव्हीच्या स्टार्टिंगला एक
कमीत कमी 4 मिनिटाचा एक हे होता डिस्क्लेमर, जो अख्खा वाचला गेलाय. सो आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्या कंडिशन्समध्ये राहतोय, की आपण कोणालाही ऑफेंड नाही करू शकत. म्हणजे साध्या-साध्या जोकवरून लोकं ऑफेंड होऊन गोष्टी बंद पाडतायत. तर हा तर एक मूव्ही आहे ज्याच्यात 2 देशांच्या मधले संबंध दाखवलेत. त्याच्यासाठी तो एवढा मोठा त्या लोकांनी डिस्क्लेमर दिला आणि त्या डिस्क्लेमरला साधून अख्ख्या मूव्हीमध्ये असं काहीच ऑफेन्सिव्ह किंवा कोणालाही दुःख होईल, कोणालाही याबद्दल आक्षेप घेता येईल असं काही नाही दाखवलंय. सो ओव्हरऑल जर तुम्ही फ्री आहात या वीकेंडला, तर हा मूव्ही बघून टाका. मस्त आहे टाईमपास. 2 तास बरं वाटतं, चांगलं वाटतं. बॉर्डरच्या ह्या साईडला जन्माला आलो याच्याबद्दल अजून थोडासा आनंद येतो, की सेफ आहोत, तसा नाही आहोत आणि अभिमान वाटतो, की अशा देशात आहोत, जिकडे अशाही गोष्टी घडल्या आहेत. एका व्यक्तीसाठी इतकी मेहनत करून त्या व्यक्तीला दुसऱ्या साईडला आणलं गेलंय आपल्या देशात. सो छान मूव्ही आहे, बघून टाका आणि लोकांनाही घेऊन जा. आता असे छोटे-छोटे मूव्हीजला जर थिएटर्समध्ये जागा नाही मिळाल्या, तर मग आपण फक्त पुष्पा आणि सिंघम आणि भूल-भुलैयामध्येच अडकून राहू. सो बघा, बघा. चांगला आहे. ओके. बाय. थँक भेटूया परत.